नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सांख्यिकी व्यंजन सरलीकरण किंवा त्याला आपण म्हणतो पदावली सोडवणे किंवा सरळ रूप देणे। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर नक्कीच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे उदाहरण रोजच बघायला भेटतील। चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे। 2 - 3 + 4 + 3 - 3 - 2 ची किंमत किती। आपल्याला बॉड मास माहिती किंवा कंचे भागू बेव ह्या नियमाचा यूज करून आपण काय करणार आहोत, उदाहरणे सोडवणार आहोत। बघा इथे प्लस मायनस दिसत आहेत, +2 - 2 कट होईल, +3 - 3 कट होईल। आता फक्त आपल्याकडे रिमेनिंग कोण राहिला आहे तर -3 + 4 म्हणजेच आपण 4 - 3 केलं तर आपला आन्सर येणार आहे 1। ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असेल। पुढे बघा आपल्याला दिलेलं आहे 12 × 8 - 4 / 4। आता कंचे भागू बेव किंवा बॉड मॉसमध्ये आपण मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन ते पण आपल्याकडे डाव्या साईडनी जी क्रिया पहिली येणार आहे ती आपण पहिले करणार। मग आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं 12 × 8 तर ते होतात 96 -4 / 4 केलं तर याचा आन्सर 1 येतं, म्हणून 96 - 1 = 95 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर सेकंड। चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे। 60 × 7 + 3 × 60। आपण या ठिकाणी पहिले काय करणार आहोत, बघा आपलं एक्झाम्पल आहे 60 × 7 + 3 × 60। आपल्याला माहिती आहे आपण पहिले मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन ही क्रिया आपण पहिले करत असतो, म्हणून आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेणार आणि नंतर त्यांची ॲडिशन करणार। तर आपल्याला काय मिळणार, 60 × 7 काय मिळेल 420 + 3 × 2 = 80 180। यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 0 2 + 8 10 0 कॅरी 1 4 5 6 600 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर सेकंड। नेक्स्ट बघा आपण पहिले दिलेले एक्झाम्पल राईट करू। 2 इन ब्रॅकेट इथे कुठलंच साईन नाही आहे, म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन असणार आहेत। 12 - 3 + 4 इथे कुठलं साईन नाही, म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशन असणार आहे। 10 - 7 आता आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व करतो, म्हणून आपण पहिले हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते सॉल्व करणार आहोत। बाकी एक्झाम्पल आपण ॲज इट इज राईट करणार, मीन्स 2 × ब्रॅकेट जर सॉल्व केला तर 12 - 3 12 - 3 किती राहतात 8 12 - 3 सॉरी 9 + 4 10 - 7 केलं तर ते राहतात 3। आता आपल्याला माहिती आहे पहिले आपण मल्टिप्लिकेशन कंप्लीट करणार आणि बाकी नंतर ॲडिशन करणार। 9 × 2 होतात 18 + 4 3 12 यांची जर ॲडिशन केली तर ती मिळते आपल्याला 30। ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन बघा 425 - 125 / 25 × 6 + 37। आपण पहिले मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो, त्यात पण मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन त्यात पण डावीकडून लेफ्ट साईडने जो असेल पहिली ते करायचं, नंतर आपण प्लस किंवा मायनस लेफ्ट साईडकडून पहिले असणारे करणार। म्हणजे यामध्ये आपण पहिले काय करणार तर डिव्हिजन करणार कोणाची 125 / 25 तर त्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे 425 ॲज इट इज मायनस साईन ॲज इट इज। जर 125ला जर 25ने डिवाइड केलं तर त्याचं आन्सर येतं 5, बाकी ॲज इट इज × 6 + 37। नंतर आपण काय करणार तर मल्टिप्लिकेशन करणार, बाकी क्रिया तशाच ठेवणार। मग आपल्याला काय मिळेल 425 - 30 + 37। बघा आता आपण डावीकडून पहिले काय आलं आहे सबट्रॅक्शन। जर आपण पहिले सबट्रॅक्शन केली तर आपला आन्सर काय येणार आहे 295 + 37 यांची जर ॲडिशन केली तर ती मिळेल 12 कॅरी 1 10 13 कॅरी 1
बघा इथे आपलं काय राहणार आहे 395. जर आपण ॲडिशन केली 32 कॅरी 1 आला तर तो मी 432. हे आपलं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. 16 - 12 डिवाइड 4 इंटू 3 + 1. आता पण आपण पहिले मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जे डाव्या साईडने पहिलं असेल ती क्रिया करणार आहोत. म्हणजेच आपल्या डाव्या साईडने आहे डिव्हिजन. आपल्याला आन्सर मिळणार आहे 16. यांची जर डिवाइड केलं मायनस साईन ॲज इट इज तर काय होईल 12 डिवाइड 4 ते मिळतं 3. नंतर इंटू 3 + 1. आता पण आपण काय कंप्लीट करणार पहिले मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला मिळेल 16 - 3 3 जा होतात 9 + 1. जर आपण पहिले सबट्रॅक्शन केली 16 मधून 9 सबट्रॅक्ट केले तर आपल्याकडे रिमेनिंग राहतात 7 + 1 = 8. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला जेव्हा ब्रॅकेट दिलेले असतात तेव्हा आपण पहिले इनर ब्रॅकेट जो आतील ब्रॅकेट असेल तो पहिले सॉल्व करणार. 6 - कर्ली ब्रॅकेट 5 + 3 - इन राऊंड ब्रॅकेट 5 - 2 - 5 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. मग आपण काय करणार तर पहिले 5 - 2 हे सॉल्व करणार. बाकी एक्झाम्पल ॲज इट इज लिहिणार. 6 - इन कर्ली ब्रॅकेट 5 + 3 मायनस साईन ॲज इट इज. आपण काय लिहिणार 5 - 2 केलं तर ते राहतात 3 - 5 ॲज इट इज. आता पण आपण काय करणार तर पहिले ब्रॅकेट सॉल्व करणार ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची. बघा आपल्याला काय मिळेल = 6 - इन ब्रॅकेट 5 + 3 केलं तर ते होतात 8. 5 + 3 8. ह्या दोघांचं मायनस साईन आहे आपण मायनस साईन कॉमन काढलं आणि 5 + 3 केलं तर ते किती राहतात 8 राहतात. +8 - 8. आपल्याला ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळणार आहे 6 - 0. म्हणजे आपला आन्सर फक्त काय येणार आहे 6. ऑप्शन नंबर सेकंड बी इज करेक्ट. सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. 15 × 4 - 10 डिवाइड 5. आता या ठिकाणी बघा पहिले काय आलं आहे मल्टिप्लिकेशन नंतर डिव्हिजन. मग आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार 5 4 जा किती होतात 5 4 जा होतात 15 4 जा मायनस साईन ॲज इट इज. आणि 5लाच 10ला जर आपण 5ने डिवाइड केलं तर मिळतात आपल्याला 2. जर यांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 58 इज करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6 + 6 + 6 × 6 - 6. आता आपल्याला आपला बॉर्ड मॉस काय सांगतो पहिले मल्टिप्लिकेशन करायचं 6 × 6. बाकी एक्झाम्पल आपण ॲज इट इज लिहिणार. 6 + 6 + 6 6 जा होतात 36 - 6 ॲज इट इज. आता पहिले आपण सगळे ॲडिशन कंप्लीट करणार. काय करायचं सगळे ॲडिशन कंप्लीट करायची. 36 + 6 + 6. मग 36 मध्ये आपण हे 12 ॲड केले 36 + 12 ॲड केले तर आपल्याला किती मिळत आहेत 48 मिळत आहेत. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहेत 48. आणि त्यातून -6 केले तर ते काय मिळेल = 42. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या संख्यांच्या 3 ओळींवरून चौथी ओळ काय आहे ती शोधायची आहे. बघा दिलेल्या ओळी इथं 3 ओळी दिलेल्या आहेत 25 26 27. म्हणजेच पुढची काय येणार आहेत 28. नंतर बघा 25चा डबल आहे 26चा डबल आहे 27 म्हणजेच 28चा डबल. किंवा 52 50मध्ये 2 ॲड केले 52 52मध्ये 2 ॲड केले 54. मग इथे 2 जर ॲड केले तर तो मिळेल आपल्याला 56. आणि पुढचा नंबर घेतला आहे 53. त्यात 2 ॲड केले 55. यात 2 ॲड केले +2 केले तर ते मिळतात 57. याच्यात +2 केले तर ते मिळतात 55. मग यात जर +2 केले तर ते किती मिळतील आपल्याला 57 + 2 59. मग आपल्याला असा ऑप्शन कुठे दिसतोय 28 56 59. ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड बी इज करेक्ट.
पुढे आपल्याला दिलेल्या संख्या आहेत 123, 234, 345. या संख्येमालेतील पुढील दोन संख्या कोणत्या आहेत ते शोधायचे. पुढील दोन संख्या, पहिले काय दिलं आहे 1 2 3 2 3 4 3 4 5 आणि त्याच्या पुढच्या आपल्याला दोन संख्या शोधायच्या. बघा इथे 1 2 आणि 3. पहिला काय आहे म्हणजे इथे काय येणार आहेत 4 आणि इथे येईल 5. पहिला नंबर येईल 4 5. नंतर सेकंड बघा 2 3 4 म्हणजे इथला नंबर येणार आहे 5 आणि इथला नंबर येणार आहे 6. नंतर नेक्स्ट बघा काय केलं आहे 3 3 नंतर घेतलं आहे 4 4 नंतर 5 म्हणजे पुढे काय येईल 6 आणि 7 म्हणजे हे दोन आपले नंबर असतील. एक असेल 4 5 6 आणि दुसरा असेल 5 6 7. कुठे दिसतात असे नंबर 5 6 7 4 5 6. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा 10 plus 4 divide 2 minus 3 into 2 plus 4 plus 2 into 2 minus 4. आता जर आपण आपला सिक्वेन्स चेंज केला तर एक्झाम्पल चुकतं. त्याच्यामुळे आपण पहिले डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ह्या क्रिया करणार. बाकी एक्झाम्पल आपण ॲज इट इज लिहिणार. काय लिहिणार 10 प्लस नंतर 4ला जर 2ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर किती येतं 2 मायनस साईन ॲज इट इज 3 2 जा होतात 6 प्लस 4 प्लस साईन ॲज इट इज 2 2 जा होतात 4 आणि नंतर मायनस 4. आपण फक्त काय केले जे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन होतं ते सॉल्व केलं. आता बघा पहिले आपण काय करणार तर या ठिकाणी आपण करणार 10 प्लस 2 होतात 12 मायनस साईन ॲज इट इज 6 प्लस 4 प्लस 4 होतील प्लस 8 मायनस 4. आता यांचे आपण सेपरेट जर आपण सबट्रॅक्शन केली 12 मायनस 6 किती होतील 12 मायनस 6 6 प्लस 8 मायनस 4 4. बघा या ठिकाणी आपला आन्सर काय होतं आहे चुकतं आहे. आपला आन्सर येतं आहे 10. पण ऑप्शनमध्ये 10 आहे का तर नाही. मग आपल्याला काय करावं लागेल मी सिक्वेन्स चुकवला म्हणून माझा आन्सर काय झालं आहे चुकलेलं आहे. बघा 10 मी ॲज इट इज लिहिला प्लस 4ला जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येईल 2 मायनस 3 2 जा होतात 6 प्लस 4 ॲज इट इज. एक्झाम्पलमध्ये प्लस 4 आहे का आहे. डिवाइड 2 सॉरी इथे प्लसच्या ऐवजी इथे डिवाइड साईन आहे. एक्झाम्पलमध्येच इथं काय आहे डिवाइड साईन आहे. त्याच्यामुळे आपण प्लस 4 न लिहिता काय करणार याची डिव्हिजन केली तर ते मिळेल आपल्याला 2 इंटू 2 मायनस 4. नंतर आपण परत यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 10 प्लस 2 मायनस 6 प्लस 4 मायनस 4. आता बघा आपण यांची ॲडिशन करून घेऊ 10 प्लस 2 12 मायनस 6 प्लस 4 मायनस 4 ॲज इट इज. 12 मायनस 6 केलं तर ते काय होईल 6 आणि 4 मायनस 4 केलं तर तो होईल 0 इज इक्वल टू 6. आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर सी 6. बघा पुढचा प्रश्न काय आहे 2.5 डिवाइड 0.5 इंटू 0.1 मायनस 0.05. बघा आपण पहिले काय करणार डिव्हिजन 2.5 डिवाइड 0.5 इंटू 0.1 मायनस 0.05. आपण ही डिव्हिजन जर केली बघा 2.5 अपॉन 0.5 आपण यांचे डेसिमल पॉईंट रिमूव्ह केले तर आपल्याला काय मिळेल 25/5. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम पॉईंट ते 1 1 म्हणून त्याला आपण दोघांनाही 10ने मल्टिप्लाय
केलं. 2.5ला जर 10ने मल्टिप्लाय केलं आणि 0.5ला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतात 25/5 म्हणजेच त्याचा आन्सर मिळेल 1/5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे या डिव्हिजनचं 5 इंटू 0.1 मायनस 0.05. आता आपण 0.1 इंटू 5 केलं तर आपल्याला काय मिळेल 0.5 मिळणार. काय मिळणार 0.5 म्हणजे या दोघांचा आन्सर काय येणार मल्टिप्लिकेशनचं 0.5 मायनस 0.05 मायनस 0.05. आता ती जे आहेत ते आपण इथे करणार काय 0.5 मायनस 0. पॉईंटच्या खाली पॉईंट देणार 0.05. इथे कुठलाच नंबर नाही आहे म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती 0 राईट करून घेणार आणि एक कॅरी घेणार. काय मिळेल मग 5 कडून कॅरी घेतला तिथे राहणार 4. इथं किती होणार 10 10 मायनस 5 5 4 मायनस 0 4 पॉईंटच्या तिथे पॉईंट आणि 0 म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे 0.45. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे संख्यांची पुढची ओळ काय असेल. पहिले दिले आहे 2 नंतर 4 8 3 9 27 4 16 आणि 64 म्हणजे 2चा स्क्वेअर असणार आहे 2चा वर्ग 4 2चा वर्ग 4 2चा घन 8 क्यूब. स्क्वेअर नंबर आणि क्यूब नंबर दिला म्हणजेच 2 3 4 4 नंतर येतो 5 5चा स्क्वेअर असणार आहे 25 आणि 5चा क्यूब असतो 125. हा ऑप्शन आहे का तर आहे बघा ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट बघा काय आहे मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि पुढचं साईन काय असणार आहेत मग प्लस. नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्याच्यानंतर काय येतो 10 म्हणजे आपला आन्सर असणार आहे +10. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. पुढची ओळ काय असेल प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहेत बघा. जो टेप बॉक्स दिला आहे त्यात 40 45 50 40 45 50 +5ने ॲड झाल्यानंतर परत या 50मध्ये इकडे येऊन परत काय होतं 55 60 65 65 नंतर परत 70 75 80 80 नंतर मग आपल्याला काय मिळेल इथे 85 90 अँड 95 हे असेल आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकंड बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा 24 प्लस इन ब्रॅकेट 6 मायनस 5 मायनस 2 इन ब्रॅकेट 4 मायनस 3 कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आपण आता जो मधला ब्रॅकेट असेल तो पहिले सॉल्व करणार बाकी एक्झाम्पल ॲज इट इज लिहिणार. 24 प्लस 6 मायनस 5 मायनस 2 इथे कुठलंच साईन नाही म्हणजे तिथे असणार आहेत मल्टिप्लिकेशनचं साईन. तिथे काय असेल मल्टिप्लिकेशन. 4 मायनस 3 केलं तर मिळेल 1 ब्रॅकेट कंप्लीट. मग आपण पहिले कर्ली ब्रॅकेट सॉल्व करणार. 24 प्लस इन ब्रॅकेट 6 मायनस मल्टिप्लिकेशन केलं तर ते मिळेल 2 2 1 जा 2 5 मायनस 2 24 प्लस 6 मायनस 5 मायनस 2 केलं तर ते होतं 3. परत ब्रॅकेट सॉल्व केला 24 प्लस 6 मायनस 3 3 24 प्लस 3 केलं तर ते होतात 27 म्हणजे आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी 27. पुढे बघा काय आहे 3 4 6 9 13 चे पुढील पद आहे तर याच्या पुढे कुठला नंबर येणार आहे बघा. 3 आणि 4 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 1चा. नंतर 4 आणि 6 मध्ये 2चा डिफरन्स आहे. 6 आणि 9 मध्ये 3चा. 9 आणि 13 मध्ये 4चा म्हणजे 13 मध्ये किती ॲड करावे लागतील 5 ॲड केले तर आपल्याला मिळेल 13 + 5 18 हे आपलं करेक्ट
आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए 18. नेक्स्ट बघा 258 नंतर 130 66 34 आणि 18. जर आपण 258चे हाफ केले तर आपल्याला मिळतात 2 1 जा 2 2 2 जा 4 2 9 जा 18 आणि त्यात +1 केला तर तो होतो 130. 130चे जर हाफ केले तर ते किती होतात 2 6 जा 12 2 5 जा 10 त्यात +1 केला तर ते होतात 66. 66चे हाफ केले तर ते होतात 33 +1 केला तर ते मिळतात 34. नंतर राहिलेला कुठला नंबर आहे 34चे हाफ केले तर ते किती होतात 17. 17मध्ये +1 केला तर 18. मग आता शेवटचा नंबर कुठला आहे तर तो आहे 18. 18चे हाफ केले तर ते होतात 9. 9मध्ये 1 ॲड केला तर 10. हे आपला असेल आन्सर ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन आहे 9 13 17 21 आणि 25 आणि पुढचा नंबर आपल्याला शोधायचा आहे. 13मध्ये किती ॲड केले तर 14 येतात. 9 + 4 केलं तर 13. 13 + 4 केलं तर 17. 17 + 4 केलं तर आपल्याला मिळतात 21. 21 + 4 25 आणि 25 + 4 केलं तर ते आन्सर येणार आहे 29. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.